लग्न हा संस्कार असतो. लग्न हा आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या आप्तेष्टांसोबत साजरा करण्याचा सोहळा असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी आर्थिक सधनता आली त्यातून लग्नाला एका इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालं. आता इव्हेंट म्हटला की एका इव्हेंटपेक्षा त्याच्या पुढचा इव्हेंट आणखी मोठा करण्याकडे कल असतो, त्याच्या पुढचा इव्हेंट आणखी मोठा करण्याकडे कल असतो आणि त्यातून हे जे चक्र सुरू झालं त्यातून हुंड्याची एक वेगळी पद्धत निर्माण झाली. थेट हुंडा घेणं हा एक भाग आणि बडेजाव मिरवत लग्नासाठी खर्च करायला लावणं हा एक हुंड्याचा नवीन प्रकार या गेल्या काही वर्षांमध्ये अस्तित्वात आला. आपल्यासोबत हे कसपटे कुटुंबीय आहेत आणि त्याचबरोबर या भागातले काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी हा सगळा जो काही प्रकार आहे तो पाहिला आहे, अनुभवला आहे. वैष्णवीचे चुलते आहेत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात. एकूण हे जे काही लग्न झालं तर किती खर्च आला असेल तुमच्या कुटुंबाला यामध्ये? तसा पूर्ण खर्च 1.5 कोटीच्या पुढे गेलेला खर्च आहे हा. हुंड्याची जरी प्रथा पूर्वीच्या काळीमध्ये पूर्वी हुंडा हा रोख स्वरूपात घेतला जायचा, परंतु त्याचं स्वरूप आता बदललं. काळानुरूप गाडी आणि सोनं ह्या स्वरूपामध्ये तो आता हुंडा म्हणून घेतला जातो किंवा तुम्ही लग्न करून द्या असं म्हटलं जातं. लग्न करून देणं हा जो प्रकार आहे तर त्याच्यासाठी कसा खर्च आला, किती खर्च आला? म्हणजे एखादं लॉन भाड्याने घेणं आणि त्याच्यानंतरच्या गोष्टी असतात. लॉनचे सुद्धा प्रकार आहेत. अगदी 50,000पासून सुद्धा लॉनचं भाडं आहे. सनी गोल्ड सारख्या ठिकाणी एक 10 लाखापर्यंतचं भाडं आहे. परंतु एक चांगल्या प्रकारचं लॉन आम्हाला घ्यायला लावलं आणि उच्च प्रतीचं जेवण त्या ठिकाणी म्हणजे 5 स्टारला लाजवेल अशा पद्धतीचं जेवणाचे मेनू त्या ठिकाणी ठेवले गेल्यामुळे एका थाळीला किती रुपये खर्च असतो? साधारण एका थाळीचा खर्च 1,000 रुपयाच्या पुढे जातो. अशा जवळजवळ मिनिमम 4,000 ते 5,000 लोकांचं जेवणाचा त्या दिवशीचा बेत होता. आणि आता ही एक प्रकारे रूढ पद्धत चालू झालेली आहे असं आम्हाला वाटतंय. 1.5 कोटी रुपये खर्च करायला लावला. आता तुम्ही आधी तुमच्या लहानपणी बाकीच्याही प्रकारची लग्न पाहिली असतील तर ह्या सगळ्याबद्दल मग काय तुम्हाला वाटतं? आज अशी परिस्थिती आहे की मुलीचे वडील असेल त्यांना वाटतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं म्हणून कधी कधी असं होतं की न मागितलं तरी काही ठिकाणी दिलं जातं. ही गाडी दिली जाते किंवा सोनं नाणं. फक्त त्याच्या मागचा उद्देश एकच असतो की आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा आणि शेवटपर्यंत टिकावा. ह्या त्याच्या मागल्या काही गोष्टी असतात. पण हे जे तुम्ही म्हटलं आता इव्हेंट, लग्न हा विधी राहिला नसून हा एक इव्हेंट व्हायला लागलेला आहे की म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्याला विधिवत सगळ्या गोष्टी होत होत्या. आज त्याला धांगडधिंग्याचं स्वरूप आलेलं आहे. मला हेच म्हणायचं की कुठल्याही वडिलांना हेच वाटतं की माझ्या मुलीचा संसार हा सुखाचा चालावा. पण सुख नक्की कशात आहे? म्हणजे हे जे काही बडेजाव आहे म्हणजे हेच झालं ना वैष्णवीच्या बाबतीत. तुम्ही काय कमी केलं? म्हणजे इतका सगळा खर्च केला पण त्यातून उलट झालं. समोरचे जे हगवणे होते त्यांना वाटत गेलं की जर यांच्याकडे इतकं आहे तर आणखी का नाही मागावं. हेच झालं ना. हो, अजून मिळते का? अजून ह्या वृत्ती वाढत चाललेल्या आहेत. आपण देत राहतो, समोरचा मागत राहतो. ही परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे समाजामध्ये. मग हे जे आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ही लग्नाची एक नवीन कन्सेप्ट जी आहे ती ही कुठंतरी थांबली पाहिजे. कारण काय आहे, परिस्थिती आज दिवसेंदिवस वाढत चालली आणि आज आम्हा पैसा खर्च होत चाललेला आहे. पण गरिबांनी काय करायचं? जर हे लोक असे जर मागत राहिली तर सामान्य माणसाच्या मुलींचं लग्न कशी होणार? हा प्रश्न आहे ना आज. तर त्या दृष्टिकोनातून कुठंतरी त्याला आळा बसला पाहिजे. कुठंतरी सगळा समाज एकत्र आला पाहिजे आणि याला समाजाने एक ठरवलं पाहिजे की हे थोडक्यात काहीतरी केलं पाहिजे आणि थोडक्यात करून हे कुठंतरी थांबलं पाहिजे तरच हा विषय थांबल. परिणाम होतो ना की बाबा यांनी समजा इतका खर्च केला, बाजूचा आहे तर तो विचार करणार मी एवढा खर्च करायला पाहिजे, एवढा नाही जमला तर किमान माझ्या परिणितीत करायला पाहिजे आणि हे चक्र वाढत जातं. खऱ्या अर्थानं आज पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यामध्ये ABP माझा असेल, बाकी इतर सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील, यांनी हा विषय मुख्यत्वाने लावून धरला. याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. कारण एका कुटुंबाला न्याय मागण्यासाठी व्यवस्थेबरोबरच प्रशासनाशी प्रचंडपणे या ठिकाणी 1-2 हात करावे लागले. निश्चितच सर आपण जर सांगितलं तर या ठिकाणी ही स्पर्धा कुठेतरी थांबली पाहिजे. कारण आज हा भाग जो असेल IT नगरीमुळे हा खूप सधन भाग झाला आहे आणि माझं लग्न त्याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे
किंबहुना त्याच्यापेक्षा काहीतरी मी नवीन करणार, ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे कुठेतरी ह्या घटनांना एक नवीन तोंड फुटले असं माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं. आता एक जो काही अनुभव आहे तर तो जर सांगायचा झाला की ज्या ठिकाणी लग्नासाठीचा खर्च अधिक आहे किंवा ज्या समाजांमध्ये असा खर्च करण्याची परंपरा आहे किंवा एका अर्थाने हुंडा घेण्याची परंपरा आहे त्या समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे. तुम्ही भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधली पुरुषापाठीमागची महिलांची आकडेवारी जर पाहिली, ज्याला आपण सेक्स रेशो म्हणतो, तर तो अशा ठिकाणी खूप कमी आहे. आणि त्यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मुलांना लग्नासाठी मुली न मिळणं. आज आपण तो प्रॉब्लेम पाहतो आहोत. हो, हे बरोबर आहे. जरी लिंगभेद चाचणी सरकारने बंद केली असली तरी मुलांचं प्रत्येक मुलीच्या वडिलांना वाटतं की मला करता मुलगा हवा आहे. आणि समाजामध्ये मुलांच्या पेक्षा आत्ता मुलींची संख्या कमी पण आहे आणि मुलांच्यापेक्षा मुली ह्या सुशिक्षित आहेत. त्यामुळे सुशिक्षित मुली ह्या आपल्या बरोबरीनं वर शोधला जातो आणि त्यावेळेस समाजातील काही घटक हा दुर्लक्षित राहून बऱ्याच मुलांची लग्न होण्याचा, आजही 35 ते 40 वयोगटातील खूप मुलं आहेत की ज्यांची आजही लग्न झालेली नाही. तर लग्नाला वर शोधताना मुलाच्या घरची संपत्ती पाहण्यापेक्षा त्याच्या बुद्धीची प्रगल्भता आणि त्याच्यावरचे संस्कार पाहूनच तुम्ही मुलाचं लग्न करा, असा हा बोध आम्ही ह्या घटनेतनं घेतलेला आहे. तर कसपटे कुटुंबाला हा बोध घेण्यासाठी वैष्णवीला जे आहे ते या जगातून जावं लागलं. हा सगळा इथं चर्चा करण्याचा उद्देश हाच आहे की लग्न ही जी काही संकल्पना आहे तर या संकल्पनेमधले जे बदल आहेत तर ते कोणत्या दिशेने निघालेले आहेत हे आपण गेल्या काही काळामध्ये पाहतो आहोत. तर याच्यातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर म्हणजे अगदी कमी पैशामध्ये अगदी त्यामध्ये देखील लग्न होतंच ना, म्हणजे अगदी जरी आपण साध्या पद्धतीने लग्न केलं तरी लग्न होऊ शकतं. पूर्वी लोक कशी करायची, जुनी माणसं एकामेकाला सांगून 2 माणसं सांगून लग्न करायची, पण ते इतकं स्वरूप नव्हतं त्याला. पुढे 500-1000 रुपये हुंडा देऊन लग्न करायचे, जेवण बिवण घालायचे, घरापुरं आपल्या घरासमोर ती लग्न लावून द्यायची आणि साध्या पद्धतीने लोक एकामेकाला समजून घ्यायची. जुनी माणसं होती ते एकामेकाचा शब्द एकामेकाला मानायचे आणि ती जुनी माणसं एकामेकाला सांगितल्यानंतर सर्व समाज ऐकत होता. आज परिस्थिती तशी राहिली नाही. त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या मोठ्या लोकांनी या कुठंतरी पुढाऱ्यांनी आता कुठंतरी आळा बसवला पाहिजे, तरच हा समाज थांबत नाही. तर हा समाज बोकळलेला आहे. कुठंतरी थांबवलं पाहिजे, त्याला काहीतरी तुमच्यासारख्या किंवा आणखी पुढाऱ्यांनी याच्यात काहीतरी लक्ष घालून हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. मागच्या पिढीला येणं फार अवघड होणार आहे. तर मी तर म्हणाल की आज घराणी पाहिले जातात, प्रतिष्ठित पाहिले जातात. मुलाचं सिबिल पण पाहिलं जावं की त्या मुलाचं खरोखर त्याचं सिबिल जर चांगलं असेल तर तो समाजामध्ये एक त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असू शकते. तर मुलाचं सिबिल पाहिलं जावं. आणि हे भाऊने आत्ता सांगितलं की पूर्वी लग्नाला आमच्याकडे म्हणजे पंचक्रोशीमध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यात असेल की आयर प्रकार केला जायचा की जेणेकरून मुलीच्या वडिलांना मदत व्हायची. त्याच्याकडे कोणी 10 रुपये द्यायचे, कोणी 15. हा, तेवढा बोजा म्हणजे मुलीच्या वडिलांचा बोजा समाज त्यावेळेस उचलायचा. तर अशा काही घटना तुमच्या माध्यमातून किंवा जे प्रतिष्ठित आज समाजामध्ये जे चांगले लोक काम करतात, सामाजिक संस्था आहेत त्यांच्या मार्फत अशा काही घटना आणि जनता चांगलीच म्हणायला पाहिजे ना. म्हणजे भले तो 50-100 रुपये असेल पण त्याच्यातून हे दिसायचं की सगळा समाज येऊन ते लग्न करतो आहे. एकाच कुठल्या कुटुंबावरती नाही, कुठल्याही मुलीच्या वडिलांच्यावरती तो बोजा जात नाही. आपण केला तर तो खर्च आज समाज डिवाइड करून त्या रूपाने त्यांना मदत करत असायचे. 100 रुपये आयर असेल, 50 असेल, 100 जे काय ज्याच्या परीने ते ज्या पद्धतीने आपले ते आयर रूपी त्यांना मदत करत असायचे. तर आज तशा म्हणजे एक कोणाबद्दल प्रेम राहिले नाही, माया राहिले नाही, फक्त दिखाऊपणा सगळ्यांना झालेला. मोठा मंडप. आता आमच्या ह्यांनी सांगितलं की माझं लग्न मोठं झालं तर ह्याच्यापेक्षा अजून उद्या दुसऱ्याचं लग्न अजून मोठं कसं होईल, ह्या स्पर्धा लागलेल्या आहेत. तर तसं न होता एकत्र समाजाने कुठंतरी एकत्र येऊन ह्या गोष्टीला थोडा आळा घातला गेला पाहिजे. तर कसपेटे कुटुंबाने 1.5 कोटी रुपयांच्या आसपास खर्च वैष्णवीच्या या लग्नावरती केला. मात्र हे जे काही लग्नाचं स्वरूप आहे ते चुकीचं होतं. हा बोध त्यांना आला खरा, मात्र वेळ निघून गेली होती. वैष्णवीने आत्महत्या केली होती.
मात्र हे जे काही चक्र आपण पाहतो आहोत की लग्नांमध्ये होणारे खर्च, त्याचा त्या कुटुंबावरती पडणारा ताण आणि एकूण समाजामध्ये याचं अनुकरण करण्याचं जे काही आपण प्रकार पाहतो आहोत, त्यातून एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी इतका खर्च करावा लागतो त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण हे कमी होतं आहे ही आकडेवारी सांगते आहे. जरी आपल्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी कायद्याने बंदी असली तरी देखील चोरून हे निदान केलं जातं, हेच ही आकडेवारी सांगते आहे. त्यामुळं आपल्या पूर्वपरंपरा पद्धतीने जशी लग्न केली जायची, आपले आप्तेष्ट असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील आणि खूप आनंदाने ही अशी लग्न व्हायची. मात्र आता त्याला जे इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे, जे एक व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे, त्या स्वरूपाबद्दल विचार करण्याची गरज आहे. वैष्णवीचं जाणं आपल्याला हेच सांगतं. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.